पण 3 षटकांचा सामना असेल. दोनही टीमच्या कर्णधारांनी याची विशेष नोंद घ्यायची आणि खेळाडूंना थोडंसं विनंती आहे, खेळ भावना सर्वाधिक महत्त्वाची. आपल्याकडे उर्वरित वेळ कमी आहे आणि सामने बरेचसे खेळाडू बाकी आहे, त्यामुळे विनंती असेल प्रत्येक संघाच्या संघनायकांना, खेळाडूंना. तर सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे राहुल जाधव नॉन स्ट्रायकिंग एंडला. खरं तर मागील सामन्यामध्ये सुरेश मोहिते आणि विनोद भिल्ल ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली. विनोद अजूनही आपल्या फॉर्मशी झगडताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. इनफॉर्म फलंदाज राहुल जाधवला इथे मात्र ट्राय केलंय, एक स्पेशलिस्ट ओपनर. तर सामना नव्हती या सुरुवात. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी आपल्या समोर. यावेळेला बिगेट शॉर्टआर्म पुल करण्याचा प्रयत्न, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज राहुल आहेत. राहुल भोईर वर्सेस राहुल जाधव हे बॅटल आता मैदानाच्या आतमध्ये. रविवारचा दिवस, पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा करिश्मा चषक 2024. तुषार भाऊ जाधव आणि जियाउल हक अर्थात जावला आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. करिश्मा चषक 2024. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. पंचांच्या दिशेने वळतात. इट्स अ व्हाईट बॉल. थोडासा आउट ऑफ रीच. फलंदाजाच्या रीच पासून हा चेंडू बाहेर ठेवण्याचा प्रयत्न खूप कमी वेळाला, कारण राहुल म्हटलं तर विकेट टू विकेट गोलंदाजी करणं, बँग ऑन टार्गेट गोलंदाजी करणं, विविध प्रकारचे फारसं व्हेरिएशन राहुलच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत नाही. परंतु इथे राहुल जाधव ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, थोडासा बचावात्मक पवित्रा. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. अलॉंग द कार्पेट पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये चेंडू जास्त डिस्टन्स कव्हर करत नाही, परंतु ओळखलं की क्षेत्ररक्षक थोडासा डीपमध्ये उभा आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना एकेरीला दुहेरीमध्ये आणि दुहेरीला मात्र तिहेरीमध्ये परावर्तित केलं जातं. थोडासा ओव्हरथ्रो, बॅकअपला कोणताही खेळाडू नव्हता आणि त्याचा फायदा उचलत मात्र एकेरीला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं. या 3 धावेंच्या बरोबरीनं फलंदाजी करणारा जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. इट्स 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथून मात्र आक्रमक क्रिकेट, कारण 3 षटकांची ही लढत आहे आणि 3 षटकांच्या लढतीमध्ये कमीत कमी 40+ धावा या धावफलकावरती येणं गरजेचं आहे. 12 ते 13च्या सरासरीनं 35 ते 40 धावा जर का धावफलकावरती उभारल्या गेल्या तर एक फायटिंग टोटल ही नक्कीच मानली जाऊ शकते. मागच्या सामन्यामध्ये 20 चेंडू 67 धावा ज्या खेळाडूच्या बॅटमधून आल्या तो सुरेश मोहिते. यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. ऑन द नीज आले होते, प्रॉपर टायमिंग नाही आहे. राहुलचं देखील कौतुक करावं लागेल. प्रेशर सिच्युएशन आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला, त्यानंतर मात्र प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दबाव जो आहे तो दबाव सातत्यानं त्या दबावाला बळी न पडता दबाव जो आहे तो कायम फलंदाजी करणाऱ्या संघावरती निर्माण केला आहे आणि तुमचा संघनायक ज्यावेळेला निर्णय घेतो आणि तुमचे आघाडीचे गोलंदाज ज्यावेळेला त्या निर्णयाला सार्थ ठरवतात त्या सामन्यामध्ये तुमचा संघ नेहमीच अग्रेसर असतो. यावेळेला स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू, रिलीज पॉईंटला चेंडू पिक केला होता. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये, विराट चेंडू जज करतायत आणि जोपर्यंत संधी मिळते या दोनही फलंदाजांना धावा मात्र एकवटल्या गेल्यात 2. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये होता. विराटने देखील प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने केला, परंतु डिस्टन्स कव्हर करत स्लिपरी आउटफील्डमध्ये तुम्हाला हे चेंडू जज करणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे. प्रयत्न चांगला होता मैदानाच्या आतमध्ये. राहुल जाधव प्रॉपर टायमिंग आतापर्यंत साधली गेली नाही आहे. एक आहे की राहुल जाधवला कोणत्याही प्रकारे हात खुले करण्याची संधी दिलेली नाही आहे. सर्वच्या सर्व चेंडूंचा मारा हा आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. ही या गोलंदाजीचं वैशिष्ट्य ठरलंय, कारण एनिथिंग अराउंड लेग स्टंप, मिडल अँड लेग स्टंप, राहुल जाधव नेहमीच डिस्पॅच अशा प्रकारचे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर करताना आपण पाहिलेत आणि तो स्ट्रॉंग झोन आहे त्या खेळाडूचा आणि त्यामुळेच कदाचित गोलंदाजीची जी लाईन आहे ती लाईन मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. परंतु एक चूक चेंडू षटकारामध्ये कन्वर्ट करू शकते.
याही वेळेला एक्स्ट्रा बाउन्स खांद्यांचा अतिरिक्त वापर या ठिकाणी पाहायला मिळतोय. फोर्स 5 चेंडू झाले, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 8 धावा. इथून एका फटक्यासाठी जावं लागेल. थोडासा शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये. सुरेश मोहिते सारखा खेळाडू मैदानामध्ये असताना अवघ्या 8 धावा धावफलकावरती येणं यावेळेला शॉर्टआर्म पुल काढायचा प्रयत्न. बॅटीचा केवळ लिडिंग एज. यष्टीरक्षक प्रज्ञेश चेंडूचा पाठलाग करतायत. तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती आणि या एकेरी स्वरूपाच्या धावेनं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. बिनबाद 9 ही धावसंख्या मात्र धावफलकावर. या ठिकाणी लिजेंडरी क्रिकेटर अर्थातच राजू शिंदे सर आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं तर गुरुवर्य आदरणीय सुनीलजी सावंत सरांना देखील आपण या ठिकाणी पाहिलं. अगदी आमच्या मुख्य मंचाच्या समोर क्रिकेट एन्जॉय करताना आज पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांची देखील उपस्थिती आपल्याला लाभली आहे. तर आयोजन समितीच्या वतीनं मी राजू सरांचं आणि त्याचबरोबर सावंत सरांचं या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. आणि आमच्या समवेत मंगेश बागल देखील या ठिकाणी जोडले गेलेत ॲज अन स्कोरर. खूप चांगलं योगदान त्यांचं देखील आपल्याला या स्पर्धेसाठी लाभतंय. कारण जियाउल हक म्हटलं ना तर या विभागामध्ये मैत्रीची मिसाल दिली जाते. त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक विभागामध्ये नक्कीच त्यांच्या मैत्रीची चर्चाही होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी असा कळंबोलीतील कोणता एरिया नाही आहे की जिथे जावला यांचे मित्र नाही आहेत. आणि त्यामुळेच की काय प्रत्येकजण या स्पर्धेसाठी आपापलं योगदान देताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू तटवलाय. खरं तर क्षेत्ररक्षकाने थोडासा उशिरा हा चेंडू साईड केला आणि त्याचाच फायदा उचलत असताना सुरुवातीला थोडंसं रिलॅक्स होते. वाटलं की लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक हा चेंडू कव्हर करेल काय. त्यानंतर मात्र चेंडू थांबला आउटफिल्डमध्ये. ग्रासी आउटफिल्ड आहे त्यामुळे चेंडू साईड होत नाही क्षेत्ररक्षकांना लवकर. थोडासा चला पंचांचा निर्णय अंतिम राहील. 2 धावा आहेत. दोन पण राहुलला हात खुले करावे लागतील. 2 गोष्टी आहेत. एक स्वतः राहुलला थोडंसं आक्रमक व्हावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अन्यथा तुम्हाला स्ट्राईक रोटेट करावी लागेल. कारण मागील सामन्यात जी इनिंग साकारली होती 20 चेंडूमध्ये 67 धावांची, त्या इनिंगचा कुठेतरी तुम्हाला फायदा उचलावा लागेल. पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट केली आहे दुसऱ्या धावेसाठी. खरं तर डेंजर एंडकडे आहेत सुरेश मोहिते. परंतु रनिंग बिटवीन द विकेट कमालीची. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये संघाचं हित हे सर्वाधिक महत्त्वाचं. इथे स्ट्राईक आपल्याकडे ठेवू शकले असते परंतु ही एका महानतम क्रिकेटरची खेळाडूची निशाणी आहे की जो आपल्या संघाच्या हितासाठी किंबहुना संघासाठी धावा गोळा करतोय. आणि इथे स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याची संधी असताना देखील कारण संतोष मदने आणि सुरेश मोहिते हे बॅटल पाहण्यासारखं असणार आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. ही चूक तुम्हाला करता येणार नाही मैदानाच्या आतमध्ये. एव्हरी डॉट बॉल इज अ क्राईम नाऊ. इथून येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू एखाद्या गुन्ह्याप्रमाणे असणार आहे. आणि गुन्हा घडला म्हणजे शिक्षा शासन हे होणारच. यावेळेला समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू सेफ लँडिंग होईल. तोपर्यंत मात्र संधी धावा एकवटण्याची पुन्हा एकदा 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 15 धावा धावफलकावरती. इट्स 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना 4 चेंडू झाले. 2 चेंडूंचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. सुरेश मोहिते नॉन स्ट्रायकिंग एंडला तर राहुल 8 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान. थोडंसं ऑफ स्ट्राईक ठेवण्याचा प्लॅन कदाचित असेल रॉयल संघाचा आणि त्या प्लॅनमध्ये आत्तापर्यंत यशस्वी होताना पाहायला मिळाले. परंतु राहुल या खेळाडूच्या गुणवत्तेबद्दल
नेहमीच आपण चर्चा करतो आणि ती गुणवत्ता मात्र या फटक्यामध्ये पाहायला मिळते. हलकासा ओव्हरपिच चेंडू आणि या चेंडूला भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. तर या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या पहा. मैदानाच्या एकंदर जर आपण आढावा घेतला तर थोडंसं शांत वातावरण आहे, कारण दोनही टीम्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात की दोनही ताकदवर टीम्स आहेत. ओ चांगला कमबॅक आहे यावेळेला. तर षटकाचा अंतिम चेंडू मात्र या ठिकाणी फेकला जातोय निर्धाव आणि या निर्धाव चेंडूना 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धाव फलकावरती येत आहेत. बिनबाद 21 धावा. या दरम्यान स्वागत केलंय फलंदाज सुरेश मोहितेने. फलंदाज गोलंदाज प्रभातचं षटकार मारून या 6 धावे समीकरणामध्ये 6 ने वाढते. धावसंख्या थांबते ती 27च्या घरामध्ये. अंतिम शेवटचं स्लॉट षटक आपण ज्याला म्हणतो. षटकाला गोलंदाज प्रभात आंबोरे. बॅक टू बॅक हा दुसरा मोठा प्रहार. चेंडू खाली येतोय तो क्षेत्ररक्षक, परंतु शेवटच्या क्षणी चेंडूमध्ये दान होतं तो जमिनीला आणि चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत 2 धावा आता मात्र मिळतात. या 2 धावाच्या भारमध्ये समीकरण मात्र 2 ने वाढते. धावसंख्या थांबते ती 29च्या घरामध्ये. 4 चेंडू सामनाकर 10 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज सुरेश मोहिते. तर राहुल खेळतोय 10 चेंडू सामना करत 18 या धावसंख्येवरती. गोलंदाज प्रभात विरुद्ध फलंदाज एक आक्रमक फलंदाज सुरेश मोहिते, असा बॅटल यावेळेस आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीवरती. कोण जिंकेल हे बॅटल? गोलंदाज की फलंदाज? फलंदाज की गोलंदाज? प्रभात विरुद्ध सुरेश मुनी. सुरेश मोहितेचा यावेळेस हा फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस म्हणावी लागेल चांगली. राहुल जाधव आणि सुरेश मोहिते यांच्या माध्यमातून या 2 धावच्या भारमध्ये समीकरणात 2 ने वाढते. सुरेश पोहोचतोय आपल्या नाबाद 12 या धावसंख्येवरती. तर संघाला नेऊन ठेवतोय बिनगडी बाद 31च्या घरामध्ये. प्रवीणचा विचार केला तर जमिनीची बाजू एक म्हणजे फलंदाज राहुल आणि फलंदाज सुरेश मोहिते अद्याप देखील चांगल्या स्थितीमध्ये कोणताही गडी न गमावता यावेळेस आता मात्र 31 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्यात. उर्वरित येणाऱ्या 3 चेंडूमध्ये जर किमान 2 मोठे फटके आले तर मग मात्र पुन्हा आता वरचढ ठरू शकतो. यावेळेस बघा बॅटचा चेंडू ब्रश करून गेला, चेंडू जातोय तो फाईन लेग आणि थर्ड म्हणजे क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव आता मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि सलगची ही 3री दुहेरी धाव आता मात्र मिळते ते सुरेश मोहिते याला. नक्कीच यावेळेस बघितलं तर बॉडीवेट ट्रान्सफर केलं गेलं होतं, परंतु चेंडूचा वेग पाहिला आता अतिशय वेगाने चेंडू टाकला होता. त्याच कारणाने काय की चेंडू बॅटचा ब्रश घेऊन चेंडू गेला तो सरळ थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. ते 2 धावा मात्र मिळाल्या. 2 धाव समीकरणामध्ये 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 33च्या घरामध्ये. सुरेश मोहिते खेळतोय 6 चेंडू 14 तर 10 चेंडूत सामना करत 18 एका षटकाराची राहुल जाधव. त्यामुळे पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न चुकीचा एंड यावेळेस थ्रोसाठी निवडला गेला तो गोलंदाज प्रभात करी. सलगची ही 4थी दुहेरी धाव यावेळेस अंकित केली जाते ती फलंदाज राहुल जाधव आणि फलंदाज सुरेश मोहिते यांच्या माध्यमातून. अंतिम चेंडू, या अंतिम चेंडूवरती काय होणार? षटकार, चौकार, दुहेरी
की फलंदाज बाद. याचं मात्र उत्तर येणारा वेळ आणि येणारा कादिल 35 धावसंख्या धावफलकावरती अंकित केले जाते. नाणेफेकीचं पहिलं महायुद्ध जिंकलं होतं रॉयल संघाने आणि रॉयल संघाने आमंत्रित केलं. तर यावेळेस जय मल्हार यावेळेस आखोटप्पा चेंडू बाडूबे ट्रान्सफर केला गेला आहे आणि चेंडू गेला आहे तो सरळ थर्ड मॅचच्या दिशेने सरळ 6 धावांकरता आणि या 6 धावांचं समीकरण मात्र 6 ने वाढते. 41 धावा करून 42 धावांचं आव्हान उभं केलंय ते रॉयल ए या संघाला यावेळेस येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. बघूया या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय. तोपर्यंत जाऊया आपण एका डीजे ब्रेककडे. रणजित कटे पाटील डीजे किंग्स 11 आणि जय मल्हार स्मॅश फोर फिटनेस ए या दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉससाठी इमिजिएटली रिपोर्ट करायचं आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल स्वर्गीय रणजित कटे पाटील डीजे किंग्स 11 आणि जय मल्हार स्मॅश फोर्स फिटनेस ए. तर दोनही संघांना की ते उपलब्ध आहेत. विनंती असेल की पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचं आहे. एकूण धावा आल्यात 41, 42 धावांचं लक्ष आहे. 41 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 42 इज द टार्गेट. आणि या 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोनही ताकदवर विस्फोटक आक्रमक फलंदाज. परंतु या दरम्यान दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आणि या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल मात्र या ठिकाणी केला जातोय.
तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय जय मल्हार फोर्स फिट स्मॅश ए संघानं. परंतु चालू सामना इथे अजय या ठिकाणी गोलंदाजी करतायत. धावा डिफेंड करायचे आहेत. 42-41 धावा धावफलकावरती पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जाणार. कारण याच दोन विस्फोटक फलंदाजांनी पहिल्या सामन्यामध्ये 86 धावा धावफलकावरती उभारल्या होत्या. याही वेळेला शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. क्रिसच्या खोलीचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर, बॉडी वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर मात्र या 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावर. तर संतोषच्या बॅटमधून निघालेला हा गडागाती चौकार दर्शवतोय की या 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी ही दोन सलामीवीर फलंदाजांची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. याही वेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. ते मात्र अजय वरती दबाव बनवण्याचा प्रयत्न, सिंगल. पहिली धाव अतिशय वेगानं धावफलकावरती कंप्लीट केली गेले, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमध्ये तुम्हाला ठेवावं लागेल. 42 धावा डिफेंड करणं हे फार मोठं टास्क नाही आहे. किंबहुना 42 धावा बनवणं हे तितकं अवघड लक्ष देखील नाही आहे. या दरम्यान थोडंसं मिसकम्युनिकेशन. फलंदाज प्रभात अंबोरे आणि फलंदाज संतोष मधनच्या माध्यमातून आणि फलंदाज प्रभात मात्र धावचीच्या माध्यमातून बाद. धन्यवाद प्रवीण सर. फलंदाज प्रभात अंबोरे बाद झाल्यानंतर आता मात्र इनेट नंबर 3 वरती आपण पाहतात फलंदाज अक्षय सरदे, मिस्टर 360 आपण ज्याला पण संबोधतो असा फलंदाज अक्षय. आणि कळंबचा कायरन पोलार्ड संतोष मधने. यावेळेस पाहतात आपण एका चौकाराशी खेळतोय. 2 चेंडू सामना करत 5 या धावसंख्येवरती येणारे 15 चेंडू आणि 36 धावांची गरज. यावेळेचा पुन्हा एकदा एक परफ्यूम डिलिव्हरी यावेळेस म्हणावी लागेल. पंचांचा कोणता इशारा नाही आहे. चेंडू गेला तो आता मात्र निर्धाव. आणि निश्चित मी म्हणेल की प्रत्येक निर्धाव चेंडू हा मात्र तुमच्यावर दबाव निर्माण करेल. तुम्ही ज्यावेळेस तुमच्या बॅटमध्ये मोठमोठे फटके येत नसतील ना, त्यावेळेस जर तुम्ही एकेरी दुहेरी धावा काढून समोरच्या प्रतिस्पर्धी संघावरती तुम्ही दबाव आणू शकता. येणार 14 चेंडू आणि 36 धावांची गरज. यावेळेस पाहिलं तर निश्चित एक मोठी खेळी पुन्हा एकदा कमबॅक करू देऊ शकते ती रॉयल ए या संघाला. यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा आडवा बॅटिंग घ्यायचा प्रयत्न मात्र असफल ठरतोय गोलंदाज. परंतु यावेळेस बघा या चेंडू दंडित केले गेले पंचांकरवी. हा चेंडू गोलंदाज अजय मात्र पुन्हा टाकावा लागणार आहे. धावसंख्येचं खातं मात्र 1 ने बहरते वाढते. धावसंख्या आहे ती आता मात्र 1 गडी बाद 7च्या घरामध्ये. बाद होणारा फलंदाज
प्रभात आंबोरे जो धावचीच्या माध्यमातून बाद झाला. थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं संतोष मधने आणि प्रभातच्या वेळेस, परंतु फार हे कमी वेळा चित्र पाहायला मिळतं. या दरम्यान पुन्हा एकदा आखोटोपा चेंडू होता, प्रयत्नाची पराकाष्ठा होते. शेवटच्या क्षणी मात्र चेंडू जाऊन विसावतोय तो सीमेरेषेच्या बाहेर. नक्कीच प्रवीण आपण बघितलं तर वाऱ्याची साथ जरूर भेटली. धावसंख्या आहे ती या 6 धावांची समीकरण मात्र 6 ने वाढते. संतोष मधने खेळतोय 4 चेंडू सामना करत 11 या धावसंख्येवरती. तर रॉयल ए हा संघ जाऊन थांबतोय तो एक गाडीच्या बदल्यामध्ये 13 या धावसंख्येवरती. येणारे 13 चेंडू आणि 29 धावांची गरज. याही चेंडूवरती जर प्रवीण सर मोठा फटका आला तर मग मात्र पुन्हा एकदा या सामन्यामध्ये वर्चस्व ठरू शकतो तो रॉयल ए स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाचा. परंतु याच्या विरुद्ध जर हा चेंडूवरती जर निर्धाव आला तर मग मात्र पुन्हा एकदा ठरू शकतो. परंतु पॅडलाईनला टाकला चेंडू आणि या चेंडूवरती बघा अतिशय सुंदर फटका देखना नेत्रदीपक असा फटका फलंदाज संतोष मधने करवी. धन्यवाद डीजे. फलंदाज प्रभात बाद झाल्यानंतर या संपूर्ण सामन्याची सूत्र जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली फलंदाज संतोष मधने बॅक टू बॅक हा दुसरा मोठा षटकार. 2 षटकारांनिशी 340च्या स्ट्राईक रेटने 5 चेंडूमध्ये 17 धावांची घणाघाती खेळी करतोय तो फलंदाज संतोष मधने. येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. नवीन गोलंदाज सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज सुरेश म्हणून. वेगाचा माफ करा सुरेश मोहिते एक वेगाचा बेताज बादशाह. तर मिस्टर 360 या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा मिस्टर 360 एबी डिव्हिस ज्याने संबोधित होता असा फलंदाज अक्षय विरुद्ध सुरेश विरुद्ध अक्षय. बघूया कोण कोणावरती ठरणार हवी, गोलंदाज की फलंदाज की गोलंदाज. तर चला विनंती असेल खेळाडूंना की आपण जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाज सुरेश मोहिते तयार जो मुंबई पुणे हायवे इकडून तडाखेबंद फलंदाज याला मारा करेल. यावेळेस बघा बॅटची आउटरेज घेत चेंडू गेला तो थर्डमॅन आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जिथे 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत मात्र 2 धावा मिळतात. बघा पुन्हा यावेळेस देखील पुन्हा खराब क्षेत्ररक्षण आणि याचबरोबर खराब कॉलिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते. जी चूक प्रभातने केली होती ती चूक यावेळेस आता मात्र फलंदाज संतोष मधने करतोय. 2 धावा झाल्या होत्या, 3ऱ्या धावेचा नाहक प्रयत्न केला गेला आणि फलंदाज संतोष मधने बॅक टू द पवेलियन. डीजे नक्कीच प्रवीण सर या मॅचचा टर्निंग पॉईंट जर कोणता म्हणाल ना तर ते म्हणजे संतोष मधनेचं बाद होणं. कारण संतोष मधनेचा विचार केला तर त्यांनी पहिल्या सत्रामध्ये पहिल्या फेरीमध्ये जवळपास 15 चेंडूमध्ये 51 धावांची मॅरेथॉन इनिंग केली होती आणि त्याच इनिंगच्या जोरावरती मात्र आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. परंतु यावेळेस मात्र जास्त काही योगदान देऊ शकला नाही आहे. बॅक टू बॅक 2 षटकार जरूर त्यांनी मारले होते परंतु नक्की नंतर चांगलं पुनरागमन केलं, चांगलं कमबॅक केलं गोलंदाज सुरेश मोहिते यांनी. आणि आता मात्र या संपूर्ण सामन्याची जबाबदारी असेल ती मात्र फलंदाज अक्षय सरदे याच्या खांद्यावरती. या दरम्यान पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू परंतु दिशाहीन चेंडू उजव्या एक्स्ट्राला बाहेर सोडून जाणारा चेंडू होता. बघा डिफेन्स क्रिकेट यावेळेस चा डोक्यात आहे गोलंदाज सुरेश मोहितेचा. परंतु
दिशा भरकटली, लय भरकटली आणि पंचांनी या चेंडूमध्ये दंडित केलं गेलं. चेंडू जाऊन विसावला इष्टेच्या हातामध्ये, परंतु अवांतर चेंडू होता. हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकायला होणार आहे. धावसंख्या आहे ती धाव फलकावरती 2 गडी बाद 22. 11 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. हे आव्हान मी म्हणेल तितकंच सोपं नाही आणि तितकंच अवघड देखील नाही आहे. कारण जोपर्यंत फलंदाज अक्षय आहे तोपर्यंत मी म्हणेल हे आव्हान मात्र नक्कीच सोपं असणार आहे. परंतु लेग बायच्या माध्यमातून एक धाव मात्र मिळते ती रॉयल ए या संघाला. प्रवीण सर, धावा येणं हे मात्र महत्त्वाचं असतं. त्या धावा कशाही येवत. या एका धावसंख्येचं समीकरण मात्र 1 ने वाढते. स्ट्राईकवरती येतोय फलंदाज राहुल भोईर. 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. गोलंदाज सुरेश मोती एक वेगवान गोलंदाज विरुद्ध आता मात्र एक तडाखेबंद विस्फोटक फलंदाज राहुल भोईर. बघूया कोण कोणावरती ठरते हवी. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज सुरेश की फलंदाज राहुल भोईर. अगोदर बघितलं आतापर्यंत चांगली अचूक नियंत्रित टप्पा मारा केला. यावेळेस बॅटचा ब्रश करून चेंडू गेला आहे तो सरळ स्लिपच्या माध्यमातून स्लिपच्या कॉरिडॉरमध्ये. एक प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु शेवटच्या क्षणी चेंडू जमिनीत जाणतोय. एक धाव आता मात्र मिळते. या एका धावेचं समीकरण मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 24च्या घरामध्ये. दैव बलवत्तर होतं म्हणून फलंदाज राहुल भोईरचा मात्र झेल शेवटच्या क्षणी जमिनीत दान केला गेला. आणि पुन्हा एकदा विचार केला तर आत्तापर्यंत सुरेश मोहितेने चेंडू फेकले गेले 3 धावा खर्च केल्यात त्या मात्र 8. त्याच्यामध्ये एक सांघिक मात्र यावेळेचा चेंडू राईट द स्लॉट स्टँड अँड डिलिव्हर. तुम्ही या अशा प्रकारचे चेंडू तुम्ही बघितलं तर पहिले 3 चेंडू अतिशय वेगवान आणि अचूक टप्प्यावरती मारा केला होता. परंतु यावेळेचा हलकासा ओरपी चेंडू त्या ओरपी चेंडूती आला तो मात्र षटकार. या दरम्यान पुन्हा एकदा हलकासा ओरपी चेंडू होता. यावेळेस मात्र चेंडूला मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून खेळून काढला गेला. जिथे चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत मात्र 2 धावा आता मात्र मिळतात. या 2 धावच्या भार समीकरण मात्र 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 2 गडी बाद 32च्या घरामध्ये. येणारे 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. अक्षयच्या भाषेमध्ये म्हटलं तर फक्त एका फटक्याचा खेळ बाकी आहे. तो फटका या षटकामध्ये येणार का? 7 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाज सुरेश. यावेळेचा खराब चेंडू वेगाने टाकला चेंडू होता. दिशाहीन नियंत्रणहीन चेंडू लोअर फुटला चेंडू आणि या चेंडूचा खरपूस समजा घेता चेंडू जातोय 6. गोलंदाज राजू नरळे. यावेळेसचा हा चेंडू अतिशय सुंदर चेंडू फसवा चेंडू
6 चेंडू आणि 4 धावांची गरज. पहिला चेंडू निर्धाव चेंडू राहुल भोईरसाठी. नक्कीच मी म्हणेल प्रवीण सर, षटक क्रमांक 2 राजूनी जर हाताळलं असतं तर मग आता चित्र विचित्र असतं. यावेळेचा चेंडू 9 चेंडू होता. या 9 चेंडूवरती मिळत आहेत त्या मात्र 1+1 असे 2 धावा. 2 धावा दुसरी धावा देखील पूर्ण म्हणजे या चेंडूवरती आल्या आहेत त्या मात्र एकूण 3 धावा. 9+2 अशा एकूण 3 धावा आल्या. आणि आता मात्र येणारे 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. एकूण 3 धावा या चेंडूवरती आल्या गेल्या. जवळपास हा सामना जिंकला तो यावेळेस रॉयल या संघाने. 1 धावेची गरज आहे. नाणेफेकीच्या बळावरती आपण जर बघितलं तर हा सामना जवळपास खुला केला गेला आहे. आणि यावेळेचा हा चेंडू मात्र जातो तो निर्धाव. राहुल भोईर विजयी रन कशी काढणार, चौकाराने की षटकाराने, याचं उत्तर मात्र येणारा वेळ आणि येणारा काळ देईल. यावेळेचा चेंडू आखोटोपा चेंडू होता. 1 धाव मात्र मिळते आणि याचबरोबर या 1 धावांचे समीकरण मात्र 1ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 42. म्हणजेच हा सामना जिंकलाय तो रॉयल ए स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने.